केली आहे। नरहरी झिरवळ म्हणतात आहेत की विधानसभा विरोधक या ठिकाणी दिसत नाहीये आणि बऱ्याच विरोधकांनी आता शपथविधी घेणार नाही असं सुद्धा म्हटलंय। शपथ ग्रहण विरोधक हे पूर्णपणे भांबावलेली माणसं आहेत, बावचाळलेली लोक आहेत, त्यांच्याकडे दिशा नाही। एखाद्या सैन्याचा सेनापती हरल्यानंतर सैन्य कसं एकदम असं विखुरलं जातं, किंवा समजा कोंबडी आहे, कोंबडीची 5-25 पिल्लं आहेत, जर घारीनं कोंबडी उचलून नेल्यानंतर पिल्लं कशी इकडे अस्ताव्यस्त होतात, तशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झालेली आहे। त्यांचे जे सरदार आहेत ते सरदार पूर्णपणे बावचळलेले आहेत। त्यामुळे नेमकं करायचं काय? अरे आज शपथविधी आहे, आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, त्या जनतेचा हा अपमान आहे। तुम्ही आजची शपथविधी नाकारताय। अरे आंदोलन करायला तुमच्याकडे अजून 5 वर्ष आहेत ना, तुमच्यात हिंमत आहे, तुमच्यात प्रामाणिकपणा आहे लोकांच्यासाठी, तर 16 तारखेला अधिवेशन सुरू होतंय, करा ना तिथून आंदोलन। पहिल्या दिवसानंतर काहीतरी दबाव टॅक्टिक्स विरोधकांच्या कशाचा दबाव येडे ते, हे दबावाला आम्ही घाबरणारी लोक नाही आहे। हा तुमचा जर चांगला विषय असेल